देवेंद्रजींनी मागच्या 10 वर्षांमध्ये ठिबक सिंचनसाठी प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आज मला अभिमान वाटतो सांगायला की कारखान्याच्या मार्फत ही देवेंद्रजी आमचं ठिबक सिंचनची योजना 800-900 एकरवर गेली आहे. मुश्रीफ साहेबांच्या कारखान्यामध्येही केली. ठिबक सिंचन देवेंद्रजींनी बंधनकारक यासाठी केलं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोपर्यंत ठिबक सिंचन आपल्यामध्ये होत नाही तोपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण करू शकत नाही. हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम देवेंद्रजींनी केलेलं आहे तर मी अभिमानाने सांगतो की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कृतीतून वारसा जर कोणी चालवला असेल ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालवला आहे. साहेब पुढच्या वर्षी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला 50 वर्ष पूर्ण होत आहे. आपण याचा शब्द मला दिलेला आहे. आज या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वर्षी जेव्हा कारखान्याच्या कार्यक्रमाला आपण येणार तेव्हा फक्त शेतकऱ्याने या 4 प्रोग्रामच्या लाभार्थ्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्ह्याचा आम्ही तुमच्यासमोर उपस्थित करणार हा शब्द मी आज आपल्या समोर देतो. युवक बंधू भगिनी आणि आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी, सर्वप्रथम शाहू महाराजांच्या कागलमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचं मी सहर्ष स्वागत करतो. प्रामुख्याने शाहू महाराजांचंही स्वागत करतो. आज कोल्हापूरमध्ये येताना आणि कागलमध्ये आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मुख्यमंत्री म्हणून बऱ्याच लोकांनी स्वागत केलेलं आहे. पण मी इथं आज हे त्यांना फक्त मुख्यमंत्री बरोबर माझे थोरले बंधू आज 2019 नंतर सभेला कागलला येतात हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं मला आवर्जून मुश्रीफ साहेब आणि माझ्यातर्फे आणि बाबांच्या तर्फे आपले आभार व्यक्त करायचे आहेत. अरे जरा 2 मिनिटं. आपल्या सगळ्यांचे मला साहेबांचा आभार व्यक्त करायचं की कोल्हापूरचा कार्यक्रम आज त्यांनी जे स्पीडमध्ये आवरला त्या तुलनेत त्यांनी कागलला भरपूर वेळ दिलेला आहे. कारण महाराष्ट्राच्या टोक्याच्या भूमिकेत झालेला संघर्ष राजकीय लग्न आपणच घडून आणलेला आहे. त्याच्यामुळे एवढा वेळ देणं हे आपल्याला बंधनकारक होतं आणि आपण तो दिल्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. आज देवेंजींचं 2019 नंतर आणि चंद्रकांत दादांचं 2019 नंतर पहिली सभा ही कागलमध्ये होतीये. ही जरा वेगळी सभा होतीये कारण मुश्रीफ साहेब आणि मी एकत्र असताना पहिल्यांदा आपली सभा कागलमध्ये होतीये आणि आपल्या आशीर्वादामुळे आपल्या सांगण्याप्रमाणे मुश्रीफ साहेब आम्ही आणि बाबांनी एकत्र येऊन आज आपल्याला नमूद करायला की नगरपालिकेची सत्ता आपल्या अध्यक्षाखाली आणि बहिणींच्या अध्यक्षाखाली आम्ही घेतलेलीच आहे. कागलमध्ये सभापती बाबांसकट आम्ही भाजपचा पहिलाच आपल्या सेवेमध्ये आहे. उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष सगळी आली आहेत आणि येत्या काळामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली मुश्रीफ साहेब आम्ही असंच काम करत राहू आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहू. आज सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आणि आवर्जून मला स्वर्गीय अजितदादांचा इथं उल्लेख करायचा कारण तेव्हा ते अर्थमंत्री होते आणि सुनेत्र वहिनींचं मला आभार व्यक्त करायचं आहे की आपल्या देशामधली सगळ्यात मोठी कर्जमाफी 40,000 कोटीच्या वरती देशामधली 1 क्रमांकची सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी केल्या असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाने देवेंद्रजींनी केल्याबद्दल मी त्यांचा अभिनंदनचा ठराव मांडतो. 56 लाख शेतकऱ्यांना या राज्यामध्ये त्याचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर वीज माफी ही साहेब आपण केली. पण 2014 पासून साहेब मी आपली सगळी भाषणं आणि आपलं सगळं कामकाज मी पाहिले. साहेबांचं आणि आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री सगळ्यांचं एक नेहमी म्हणणं आहे की कर्जमाफी ही टेम्पररी सोल्युशन आहे. मला आठवते की पहिल्यांदा 2017ला जेव्हा कर्जमाफी झाली तेव्हा बरेच आंदोलन झाले होते आणि तेव्हा देवेंद्रजी नेहमी सांगायचे, चंद्रकांत दादाही सांगायचे की आपण कर्जमाफी करू. पण त्यांचं स्वप्न असं होतं की आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आपण एवढं सक्षम केलं पाहिजे की स्वतःच्या उत्पादन वाढीमधूनच त्यांनी कर्ज भरले पाहिजे. त्यांना कधीही सरकारची गरज लागू नाही. आणि त्या अनुषंगाने मागच्या 10-12 वर्षामध्ये देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि वहिनींनी तिघांनी मिळून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मला आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे मुश्रीफ साहेब की चांगली पावलं त्यांनी घेतलेली आहेत. देवेंद्रजींनी मागच्या 10 वर्षांमध्ये ठिबक सिंचनसाठी प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे.
आणि आज मला अभिमान वाटतो सांगायला की कारखान्याच्या मार्फत ही देवेंद्रजी आमचं ठिबक सिंचनची योजना 800-900 एकरवर गेली आहे, मुश्रीफ साहेबांच्या कारखान्यामध्येही केली आहे. ठिबक सिंचन देवेंद्रजींनी बंधनकारक ह्यासाठी केलं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोपर्यंत ठिबक सिंचन आपल्यामध्ये होत नाही तोपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण करू शकत नाही. आज सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे प्रोग्राम चालू आहेत. आज संताजी घोरपडे असेल, अन्नपूर्णा असेल, बिद्री कारखाना पण असेल, आमच्या माध्यमातून मला वाटतं 10 ते 12 वेदर स्टेशन्स ऑलरेडी या कागल तालुक्यामध्ये एस्टॅब्लिश केलेत आणि येत्या काळामध्ये सावकारांनीही ते एस्टॅब्लिश केलेत, तेही आपल्याला करायचं आहे. ड्रोन टेक्नॉलॉजीसाठी माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्रजी असतील, त्याला प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे. देवेंद्रजी, मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की ड्रोन टेक्नॉलॉजीचा पहिला प्रयोग जर कुठल्या कारखान्याने केला असेल तो श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने केला. आज मोठ्या प्रमाणामध्ये ती ड्रोन टेक्नॉलॉजी वापरली जाते. आणि साहेबांचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सौर ऊर्जा. मुश्रीफ साहेबांनीही कलेक्टर साहेबांच्या इथं बऱ्याच मीटिंग सौर ऊर्जा लागू करण्यासाठी घेतले, त्यांचंही मला आभार व्यक्त करायचं आहे. राजे साहेबांच्या जयंतीला 28 जुलैला आम्ही राजे विक्रमसिंह गाडगे बँकेच्या माध्यमातून स्वतंत्र सौर ऊर्जा करण्यासाठी आम्ही कर्ज योजना लॉन्च केलेली आहे. पहिल्या दिवसामध्ये 72 शेतकऱ्यांनी त्या दिवशीच नोंदणी केलेली आहे. आज आपल्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या इथं परवा बामणी गावामध्ये एक सौर ऊर्जेचा प्रकल्प झाला. सगळे शेतकरी आपले आभार व्यक्त करतात, दिवसा लाईट त्यांना मिळते. आपले आभार व्यक्त करताय कारण आपल्या खात्याच्या मार्फत हा प्रोजेक्ट राबवला जातो. साहेब, पुढच्या वर्षी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण यायचा शब्द मला दिलेला आहे. आज या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वर्षी जेव्हा कारखान्याच्या कार्यक्रमाला आपण येणार तेव्हा फक्त शेतकऱ्याने या 4 प्रोग्रामच्या लाभार्थ्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्ह्याचा आम्ही तुमच्या समोर उपस्थित करणार, हा शब्द मी आज आपल्या समोर देतो. त्याचबरोबर साहेब, मोदीजींचे एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सोलार म्हणजे फ्लोटिंग सोलार, जे आता सोशल मीडियावर त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट केले. मला आपल्याला विनंती करायची आहे, आपण ह्याच्यावर सोलारवर बरेच वेळ चर्चा पण केली आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की कागलमध्ये आम्ही 2-3 तलाव सिलेक्ट केलेत, आम्हाला हा पायलट प्रोजेक्ट तुम्ही सँक्शन करून द्यावा. आणि मला वाटतं की महाराष्ट्रामधला चांगला फ्लोटिंग प्रोजेक्ट हा शाहू महाराजांच्या कागलमध्येच व्हावा, याचा एक शब्द आपण द्यावा ही मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता साहेब आमची युती आपण घडून आणली, आम्ही सत्ता आणली, तर काही मागण्या पण मला करायला द्यायला पाहिजे. आता नगराध्यक्ष, मी मगाशी म्हटलं मुख्याध्यापक असल्यामुळे सगळ्या मागण्या करून टाकल्या. शेवटी मुश्रीफ साहेबांचं आणि माझं भाषण काही सोडलंच नाही आहे, पण तरी पण थोड्या मागण्या आज आम्हाला आपल्यासमोर करायचं आहे. साहेब, स्वर्गीय अजितदादांनी बारामतीमध्ये वहिनी जसं शिवसृष्टी केलेली आहे, कागलमध्ये मुश्रीफ साहेबांनी आमचा मानस आहे की आम्हाला शाहू सृष्टी करायची. त्याचं डिटेल प्लॅन तयार आहे. येत्या काळामध्ये वर्षा बंगल्यावर मुश्रीफ साहेबांनी आम्ही येऊन आपल्याला तो प्रोजेक्ट दाखवतो. साहेब, एक मला नमूद करायचं आहे, हा कुठला भावनिक प्रोजेक्ट नाही. आता धनंजय माडिक साहेब इथं आहेत, त्यांच्या पुढाकाराने आज एअरपोर्ट आणि एवढे फ्लाईट्स मुंबईचे आपल्याकडे सुरू झालेत. 17 किलोमीटरवर कागल आहे साहेब, 17 किलोमीटर एअरपोर्टवरून आपण 20 मिनिटात पोहोचतो. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं साहेब, आता कोल्हापूर वाढलं तर कागलच्या दिशेनेच वाढणार आणि कागल वाढलं तर कोल्हापूरच्या दिशेने वाढणार. माझी इच्छा अशी आहे की शाहू महाराजांबद्दल आपल्या युवकांमध्ये माहिती फार कमी आहे आणि माझी इच्छा आहे की कागलमध्येच शाहू सृष्टी हे फक्त महाराजांची माहिती देण्यासाठी नाही, हा एक इकॉनॉमिक हब होणार आहे. आपल्याला माहिती आहे, मी सीए असल्यामुळे सगळं गणित केलेलं आहे. इकॉनॉमिक हब, एम्प्लॉयमेंट हब आणि व्यवसायासाठी चांगला हब होईल आणि त्याच्यामुळं मोठा व्यवसाय आपल्याकडे आणता येईल. तर त्यासाठी आपण त्याचा आम्हाला एक वेळ द्यावी. स्मार्ट सिटीबद्दल ऑलरेडी दादा संपवतोय, आपण घड्याळ बघितलं, मी संपवतोय. तर ते स्मार्ट सिटीबद्दल पण सगळ्यांनी आपल्याला उल्लेख केलेला आहे. त्याचाही म्हणजे ती सिटी झाली तर आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक चांगली सोय होईल. आणि तिसरा विषय साहेब, आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा एक विषय होता. मला आपल्याला आणि सुनीता वहिनींना आणि एकनाथ शिंदेना साहेबांना विनंती करायची आहे की महानगरपालिका आणि बाकी ठिकाणी 10 वर्षापेक्षा वरती कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये रुजू करतात, पण ते अजून नगरपालिकेला तो नियम लागू नाही झाला आहे. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या सगळ्या नगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांचा हा विषय आहे.
आपण त्याला मनावर घ्यावं. नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर जी ग्रॅच्युटी होती, कागलचा जकात नाका बंद झाल्यानंतर कुठल्याही नगरपालिकेला आपल्या फंडातून द्यावं लागतं, ते पण त्यांना शक्य नाही. जसं जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला आपण ती सवलत दिली आहे, तशी सवलत आपण इथं द्यावी अशी मी विनंती करतो. आणि शेवटी एवढंच बोलतो, आज मी शाहू महाराजांचं जनघराण्याचं वंशज म्हणून जबाबदारीने अभिमानाने सांगतो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम देवेंद्रजींनी केलेलं आहे, तर मी अभिमानाने सांगतो की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कृतीतून वारसा जर कोणी चालवला असेल ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालवला आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायची संधी मिळते, हे माझ्यासाठी सार्थ अभिमान आहे. आणि परत आपण इथं आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.